नमस्कार मित्रांनो, बी वाघोळे व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बालाजी मंदिराचं दर्शन घेणार आहोत। बालाजी मंदिर हे बोरगाव फाटीजवळ स्थित आहे आणि इथे येण्याकरिता जो मार्ग आहे नांदेड वाघी रोड, जे की नांदेडपासून 7 किलोमीटर आहे आणि हे मंदिर पश्चिमेकडे आहे, नांदेडच्या पश्चिमेकडे वाघीजवळ। तर चला तर मग बघूया आपण बालाजी मंदिर बघणार आहोत, तो जाणारा रस्ता। तर चला तर मग आपण बालाजी मंदिराकडे जाऊ। ही आहे खडकपुऱ्याची पाण्याची टाकी। इथून हा वे सरळ सुगावला जातो आणि सुगावून बोरगाव फाटा, जे आज आपण हा रस्ता बालाजी मंदिराकडे जातो आहे। आता मी खडकपुऱ्यावर आहे। खडकपुऱ्यावरून नसरतपूर येईल, नसरतपूरवरून सुगाव, सुगाववरून बोरगाव फाटा। तर आपण पुढे जाऊया। इथूनच बालाजी मंदिर काही मिनिटाच्या अंतरावर आहे। हा वाघीकडे जाणारा रस्ता। मध्येच आता रेसिडेंट इथे पेट्रोल पंप आहे, समोर येईल आणि पेट्रोल पंप आल्याच्या नंतर बालाजी मंदिर येतो। बघा तो ट्रक चाललेला आहे, तो पेट्रोल पंपाकडे। बघू शकता पेट्रोल पंप आणि इथून काही क्षणाच्या अंतरावर बालाजी मंदिर आहे, ते आपण बघणार आहोत। हा वाघीकडे जाणारा रस्ता बघू शकता। बालाजी मंदिर येत आहे, बघू शकतो बालाजी मंदिर जवळ आलं। हे बघू शकता बालाजी मंदिर, श्री कल्याण व्यंकटेश मंदिर सुस्वागतमचा बोर्ड आणि हा वाघीकडे जाणारा रस्ता। मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता। हा गेट आहे आणि हा रस्ता नांदेड करून येणारा आपण बालाजी मंदिराकडे जात आहे। हा सुंदर असा परिसर आहे बालाजी मंदिराचा, जे की बोरगाव तेलंग या परिसरामध्ये आहे। आजूबाजूला केळीची झाडी आहे, हे बघू शकता तुम्ही। सुंदर असं वातावरण, जसं की आंध्रामध्ये केळीचे झाडे राहतात मंदिराच्या बाजूला, त्याच पद्धतीने दोन्हीही बाजूला केळीचे झाडं आहे। हेही बघू शकता। हा तो मेन रस्ता, तिथून आपण एंट्री केली। या मंदिराची निर्मिती 5-6 वर्षापूर्वी झालेली आहे। बघू शकता झाड।
स्ट्रक्चर बघू शकता बालाजी मंदिराचं. कलाकृती खूप सुंदर, जे की यांचं जे मुख्य मंदिर आहे आंध्रामध्ये बालाजीचं, त्याच पद्धतीने असं स्ट्रक्चर बनवलेलं इतकं सुंदर. आणि आजूबाजूला जी झाडे लावलेली आहेत या मंदिराची सौंदर्यता वाढवते. सुंदर अशी कलाकृती. पाठीमागलचा भाग गणरायाची मूर्ती, परत हा पाठीमागलचा एरिया पूर्ण असं मार्बलमध्ये, काळ्या पाषाणामध्ये मंदिराची निर्मिती झाली. प्रसन्न असं वातावरण इथं आहे. इथं बघू शकता सुंदर अशी मूर्ती, प्रतिमा आहे. ओम नमो व्यंकटेशाय. ते सुंदर असं दृश्य. परत बघू शकता या मंदिराकरिता व्हिजिट देण्याकरिता जर कोणी भाविक भक्तांना यायचं असेल तर ते खडकपुरा या रोडवरून सरळ वाघी रोडने आपला प्रवास करू शकता. आणि मध्येच बोरगाव तेलंग फाटी इथे जवळच मंदिर स्थित आहे. सुंदर असं बाहेर या ठिकाणी अभिषेकाची जागा आहे. बघू शकता खूप सुंदर असं मंदिर. बघू शकता ज्यांना बालाजी मंदिर बघायचं आहे त्यांनी या मंदिराला अवश्य भेट द्या आणि बालाजी गोविंदाचं दर्शन घ्या. इतकं सुंदर असं कलरफुल असं देवस्थान. बाहेरचा नजारा परत एकदा आपण मंदिर आहे जी धून हर हमेशा या मंदिरावरती चालू असते. ती धून नमो व्यंकटेशाय मनाला कसं प्रसन्न करते अशी धून, जी निसर्गरम्य या वातावरणामध्ये या मंदिराची निर्मिती झाली. खूप सुंदर असं मंदिर आपण इथे बघत आहोत. आजूबाजूचा परिसर सुद्धा इतका सुंदर वाटतो जसं की आपण आंध्रा तेलंगणामध्ये सध्याला आहोत की काय असं या ठिकाणी आल्यानंतर फील होतं. इथं भाविक भक्तांना बसण्याकरता पाण्याची सोय सुद्धा आहे.
ते बोलता पिण्याचे पाणी, पाक सुद्धा आहेत बसण्याकरिता. आपण थोडा वेळ इथं बसूया. मन प्रसन्न असं रम्य वातावरण आणि मंदिराची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. खरंच धन्य मानतो ज्या व्यक्तीने या मंदिराची, बालाजी मंदिराची निर्मिती केली आणि आम्हा नांदेडकरांना बालाजीचं साक्षात दर्शन घडवण्याचं काम केलं. त्यांना मी धन्यवाद देतो. असा सुंदर असा परिसर. अवश्य मित्रांनो, दर शुक्रवारी या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातील भाविक लोक इथे जमतात, येतात, दर्शन घेतात आणि इथे प्रसादसुद्धा असतो दर शुक्रवारी. ते प्रसादाचं सुद्धा ग्रहण करतात आणि दानशूर जे भक्त आहेत त्या ठिकाणी मोठ्या महाप्रसादाचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करत असतात. आणि या परिसरातीलच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील ज्या लोकांना या मंदिराची निर्मिती झालेली आहे आणि बालाजी मंदिर हे बोरगाव तेलंग पाटीजवळ आहे, ज्यांना माहीत आहे ते या मंदिराला एक वेळेस तरी भेट देतच असतात आणि ते दिवस असतो शुक्रवार. बघू शकता खूप असं सुंदर. किती मन प्रसन्न धुवून आहे. नमो व्यंकटेशाय. मंदिराचं रक्षण, मंदिराचं बांधकाम आणि मंदिराचं डेकोरेशन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. बघू शकता परत. परत आपल्या मेन रोडकडे जात आहे. मित्रांनो, अवश्य या आणि साक्षात बालाजीचं दर्शन या ठिकाणी तुम्हाला घडून येईल. असा सुंदर असा परिसर आणि आपल्या जवळच आहे. नांदेड शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर पश्चिमेस, बसस्टँडपासून 7 किलोमीटर अंतरावर पश्चिमेस सुगावच्या समोर 1 किलोमीटर अंतरावर हे बालाजीचं मंदिर आहे. ते बघू शकता तुम्ही आणि दर्शन सुद्धा घेऊ शकता. जे लोक नांदेडहून येतात त्यांना येण्या जाण्यासाठी ऑटोसुद्धा आहेत, पॅसेंजरचे ऑटो आहेत, जे की नांदेड नाळेश्वर या महामार्गावर रहदारी करतात. भरपूर येण्यासाठी या मंदिराकडे भाविक मंडळी येत आहेत. एक आज जास्त गर्दी नसते, परंतु येतात आपल्या नियोजनानुसार या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, बालाजीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. ते आपण बघू शकता. हा नाळेश्वरकडून येणारा रस्ता, परत हा नांदेडकडे जाणारा. इथून 7 किलोमीटर नांदेड आहे आणि हे मंदिराचं स्ट्रक्चर.
मित्रांनो, या वाघोळे व्लॉगवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर्स करा, लाईक करा. असं सुंदर असं नेचर. इकडं बाग आहेत बसण्याकरिता, भक्ताकरिता. दर शुक्रवारी इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमते आणि प्रसाद सुद्धा असतो. परत जाऊया मेन मंदिराकडे. सुंदर असं दृश्य. मंदिराच्या आजूबाजूला केळीची झाडे आणि बघू शकता सुंदर असं कलाकृती. पायऱ्यावर चढणार आहोत. बोर्ड बघू शकता इथे. कल्याण व्यंकटेश मंदिर संस्थान चे अभिषेक. नामवंत यजमान दीपाली मामेडवार, हिमायतनगर हे आहेत. परत मंदिराकडे दर्शन करू. बघू शकता किती सुंदर असा समोरच कासवांची कलाकृती आहे. आणि परत बालाजी मंदिर. जे ओरिजिनल मंदिर आहे ते आंध्रामध्ये, त्याचीच कलाकृती सुंदर अशी बघू शकता. हा मेन गेट, जे आपण इथूनच एंट्री करणार आहोत. आजूबाजूला शेती. शेतामध्ये मंदिर बांधकाम झालेलं आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये या मंदिराची निर्मिती सुरू झाली आणि आज घडीला हे मंदिर दर्शनासाठी खुलं झालेलं आहे. आपण बघणारच आहोत बालाजी मंदिराचं मधील दृश्य. हे बघू शकता, इतकं सुंदर असं स्ट्रक्चर.